नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 8 येथे, जिथे नवनियुक्त ज्या नगरसेविका आलेल्या आहेत काँग्रेस पक्षामार्फत। तर आपण भेटतो आहे डॉक्टर अर्चनाताई आत्राम यांना। जाणून घेऊया यांचा परिचय यांच्याचकडनं। ताई नमस्कार। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं। ते आमच्या दर्शकांना आता तुमची ओळख घ्यायची आहे, तसं तुमच्या प्रभागापर्यंत तुमची ओळख आहे, पण मला असं वाटतं की अमरावती शहरामध्ये देखील जाण्याची फार गरज आहे। तर सर्वात आधी मला तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा की तुमचं नाव काय आहे आणि तुमचं एज्युकेशन कशात झालेलं आहे। मी डॉक्टर अर्चना संजय आत्राम। माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MBA हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन केलं, नंतर DIH केलं। मुंबईला होते यापूर्वी शेवटचं, आणि आता अमरावतीला गेल्या 4-5 वर्षापासून अमरावतीत आहे। अच्छा, म्हणजे प्रभाग क्रमांक 8 ला तर लॉटरी लागली असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण इथल्या ज्या महिला आणि युवती आहे यांना जे नेतृत्व हवं असतं, शिक्षित नेतृत्व, ते मला अर्चनाताईमध्ये दिसून येते। ताई अर्चनाताई, मला एक सांगा की काय आता म्हणजे तुम्ही आता समाजासाठी किंवा तुमच्या प्रभागासाठी काय करणार आहात, काय तुमचे व्हिज्युअल्स आहेत त्याच्या बाबतीत? प्रभागासाठी खूप सारं करायचं आहे, कारण प्रभागामध्ये आतापर्यंतचा जो शासन आणि प्रशासनाने जो काही खंड पडलाय आपला 4-4.5 वर्षानंतर निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या हातात असला सगळ्यात मोठा प्रश्न तर कचरा, घनकचरा व्यवस्थापनाचा आहे, नाल्यांचा आहे। त्यांचं रुंदीकरण, खोलीकरण करणं गरजेचं आहे। बरोबर। त्या आपली लोकसंख्या वाढते आहे आणि जागा कमी पडते आहे। बरोबर, अगदी बरोबर। आणि त्यातही एक जे ऑर्गनाइज्ड जे म्हणतात तसं नाही आहे। आता आमच्या प्रभागामध्ये जे नेहरू नगर म्हणून आहे, तिथे इतका नाल्यांचा आणि कचऱ्याचा त्रास होतो खूप, आणि आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य नाहीये। त्या नाल्याचा जे सांडपाण्याचं नालीचं पाणी येतं ते त्यांच्या लहान लहान मुलं असतात घरात, ते घरापर्यंत पोहोचतं। बरोबर। आता ताई डॉक्टर म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टीची काळजी तर घेणारच आहे, हा विषयच नाहीये। पण ताई एक विचारायचं होतं तुम्हाला, आता तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुमच्या प्रभागामध्ये ज्या पण महिला आहेत त्या महिलांसाठी किंवा त्या ज्या युवती आहेत त्यांच्याकरिता तुम्ही काय विचार केलेला आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काय असं वेगळं करणार आहात? हा छान प्रश्न आहे। मला एक महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या ज्या योजना आहेत, जसे शासन प्रशासन यांच्या थ्रू ज्याही योजना मला मिळतात त्या सगळ्या योजना त्यांच्यासाठी प्रशिक्षण करणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना मुद्रा लोन इतरत्र ज्या पण योजनेचा त्यांना लाभ घेता येईल त्या सगळ्या लाभार्थींना मला लाभ घेऊन द्यायचा आहे। क्या बात आहे। तर ताईंचं असं म्हणणं आहे की युवतींना ज्या काही सरकारी योजना निघत आहेत त्या सगळ्यांचा लाभ मिळणं गरजेचं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून त्या पुरवणार आहेत। त्यासाठी जे पण तुम्ही काही वेळोवेळी काम करणार आहात, त्याच्यासाठी कुठले कार्यक्रम घेणार आहात, तर मी शब्द देते की वुमन्स 24 चॅनल नेहमी तुमच्या पाठीशी असेल, कारण वुमन्स 24 चॅनलचं कामच हे महिलांसाठी आहे। तेव्हा तुमचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत। आणि ते 10 तारखेला आमचा जो कार्यक्रम आहे वुमन्स 24 चॅनलचा, आपण महिला दिन साजरा करतो आहे, तर आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा काय तुम्ही शुभेच्छा देऊ इच्छिता तर नक्की द्यावी। महिला दिनाच्या इतरत्र कसं असतं, महिला दिनासाठी महिलांना एकमेकांना आपण अभिनंदन करतो किंवा त्यांचं स्वागत करतो, हा एक पार्ट आहे, पण खरोखर त्यांची सुरक्षितता, खरोखर त्यांचा सन्मान आणि त्यांचा हक्क पूर्णपणे त्यांना मिळाला पाहिजे। यासाठी प्रत्येकाने एक कसं आहे, एक स्त्री सुशिक्षित असेल तर घर सुशिक्षित होतं, आणि राजकारणात जर स्त्री असेल तर देशही आपला सुरक्षित आणि सुशिक्षित असू शकतो, होईलच, नक्की होईल असं मला वाटतं। तसंही सावित्रीबाई फुले यांनी म्हटलेलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते जी पण महिला ते दूध पिईल तर ती नक्कीच गुर्रावणार आहे, अन्यायाविरुद्ध उभी राहिल्याशिवाय पण राहणार। अगदी बरोबर, अगदी बरोबर। आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील गुर्रावणार आहात आणि तुमच्या प्रभागाचा विकास नक्कीच निश्चितपणे होणार आहे। आपण होतो आतापर्यंत सौ डॉक्टर अर्चनाताई आत्राम यांच्या बरोबर, आणि त्यांच्यासोबत आपण छान गप्पा केलेल्या आहेत। अशाच नवनवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल। तोपर्यंत धन्यवाद।